श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही वापरलेली फुले, दुर्वा, शमीपत्रे आणि बाप्पांना अर्पण केलेले अक्षदा, तांदूळ हे केवळ निर्माल्य नसून त्यात बाप्पाच्या पूजेची चैतन्यमय ऊर्जा साठवलेली असते. अनेक जण ही पवित्र सामग्री कचऱ्याच्या डब्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकून देतात. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांनो, ज्या दुर्वांनी आणि फुलांनी बाप्पाचे चरण स्पर्शले आहेत त्याचे चुकीच्या पद्धतीने विसर्जन करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या घरातील सकारात्मकता बाहेर फेकल्यासारखे आहे. विसर्जनाची पद्धत चुकीची असेल तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही आणि तुमच्या आयुष्यात येणारी स्थिरता धोक्यात येऊ शकते. आता प्रश्न येतो की हे विसर्जन करायचे कसे? कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे, जो शिस्त आणि पवित्रतेचा कारक आहे. त्यामुळे सर्वात उत्तम मार्ग म्हणजे वाहते पाणी. जर ते शक्य नसेल तर घरातील कुंडीतील मातीत किंवा घराबाहेरील एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी ही सामग्री आदराने विसर्जित करा. विसर्जन करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि मनात एक प्रार्थना करा. हे बाप्पा, तू तुझ्या मूर्तीत आणि फुलामध्ये जे चैतन्य दिले आहेस ते माझ्या वास्तूत कायमस्वरूपी टिकू दे. यामुळे ती ऊर्जा तुमच्या घरातून नष्ट न होता पुढील काही दिवस तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे काम करते. विसर्जन करून झाल्यानंतर ज्या जागी बाप्पाची स्थापना केली होती ती जागा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या जागेवर गंगाजल किंवा साध्या पाण्याने शिंपडा आणि थोडा कापूर जाळून त्या जागेची शुद्धी करा. ही साधी कृती तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट करते. कुंभ राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा मनात खूप विचार करतात, त्यामुळे ही शुद्धीकरण प्रक्रिया करताना तुम्हाला एक विलक्षण मानसिक शांतता जाणवेल. या छोट्याशा क्रियेतून तुम्ही एक नवीन शांत आणि स्थिर अशी ऊर्जा तुमच्या घरासाठी पुन्हा एकदा रिचार्ज करत आहे. ही शुद्धता तुम्हाला येणाऱ्या काळात निर्णयामध्ये स्पष्टता मिळवून देण्यास मदत करेल. संकट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अनेक जण घाईघाईत पूजेची जागा अस्ताव्यस्त करतात, पण लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांनो, बाप्पांनी तुमच्या घरात जो आशीर्वाद दिला आहे तो टिकून ठेवण्यासाठी पूजेची जागा शांत आणि पवित्र असणे गरजेचे आहे. पूजेनंतर ती जागा तशीच विस्कळीत ठेवणे हे नकारात्मकतेला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी पूजेची जागा ओल्या कापडाने पुसून घ्या आणि तिथे पुन्हा एकदा चंदनाचा किंवा सुगंधी उदबत्तीचा सुगंध दरवळू द्या. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला पुन्हा एकदा प्रेमाने पुसून तिथे एक ताजी लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले ठेवा. हे छोटेसे काम तुमच्या घराच्या वातावरणात एक देवी शांतता कायम ठेवते आणि तुमच्या मनातील विचारांना दिशा देते. केवळ देवघरच नाही तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे. संकट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मुख्य दरवाजावर थोडे गंगाजल किंवा हळद पाणी शिंपडा. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडी रांगोळी काढा किंवा स्वास्तिक काढा. यामुळे चतुर्थीच्या दिवशी बाप्पांनी तुमच्या घराच्या दारातून जी सकारात्मक ऊर्जा प्रवेश केली आहे ती वर्षभर तिथंच टिकून राहते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या घरातील प्रवेशद्वार जितके पवित्र असेल तितक्या लवकर आर्थिक संधी आणि नशिबाच्या नव्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतील. बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबवण्यासाठी हे प्रकारचे कवच म्हणून काम करते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये शक्य असेल तर गणपती स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्ष शांतपणे ऐका. जेव्हा तुम्ही हे मंत्र ऐकता तेव्हा ते केवळ तुमच्या कानावर पडत नाही तर घराच्या प्रत्येक भिंतीत आणि कोपऱ्यात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. अनेक जण चतुर्थी संपली की लगेच जुन्या टीव्ही, मालिका किंवा मोबाईलच्या आवाजात मग्न होतात. पण जर तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद लाईव्ह अनुभवायचा असेल तर किमान 24 तास तरी घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. यामुळे बाप्पाच्या कृपेची जी लहर तुमच्या घरात तयार झाली आहे ती पुढील अनेक दिवस तुमच्या आयुष्यातील ताणतणाव कमी करण्याचे काम करेल आणि कुंभ राशीच्या जातकांना कामात एकाग्रता मिळवून देईल. मित्रांनो, काल
संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बाप्पाच्या चरणी काहीतरी संकल्प केला असेल. कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी आपल्या कुटुंबातील कटकटी संपवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, बाप्पांना तुमचे बोलणे ऐकू येते, पण तुमचे कर्तृत्व फळाला येते. जर तुम्ही केवळ संकल्प करून हातावर हात ठेवून बसलात, तर बाप्पा तुम्हाला संधी कशी देणार? चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या ध्येयाकडे जाणारी पहिली कृती करणे म्हणजेच बाप्पाच्या आशीर्वादाला कृतीची जोड देणे होय. आजपासून तुमच्या त्या संकल्पाच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाका. कुंभ राशीच्या जातकांना तुमचा स्वामी शनिदेव आहे. तुम्हाला कष्ट करण्याची तयारी असते, पण कधी-कधी तुम्ही विचाराच्या चक्रात अडकलात. कालच्या उपासनेनंतर तुमच्या मनात जे ध्येय चमकले आहे, त्याला आजच कागदावर उतरा. जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल, तर आज एखादी जुनी फाईल पूर्ण करा आणि नवीन ग्राहकाला संपर्क करा. जर नोकरीत यश हवे असेल, तर आजपासूनच तुमच्या कामात एखादी नवीन सुधारणा करा. बाप्पा तुमच्या कष्टाला फळ देण्यापूर्वी तुमच्या इच्छेची तीव्रता तपासतात आणि ही तीव्रता आजच्या कृतीतून सिद्ध होते. लक्षात ठेवा, बाप्पा स्वतःहून येऊन तुम्हाला यश देणार नाहीत, ते तुम्हाला यश मिळवण्याची बुद्धी आणि बळ देईल. अनेक जण चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आळसात अडकतात आणि म्हणतात की बघू नंतर. ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही आजच कामाला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती बदलण्यास सुरुवात होते. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची मेहनत आता 10 पट अधिक फलदायी ठरेल. म्हणूनच आजचा दिवस हा तुमच्या ध्येयाच्या प्रवासाचा डे 1 समजा आणि जिद्दीने कामाला लागा. तुमचा हा निश्चय बाप्पांना तुमच्या प्रगतीचा साक्षीदार बनवेल. मित्रांनो, संकट चतुर्थी संपली की बऱ्याच जणांचा संयम सुटतो आणि ते पुन्हा आपल्या जुन्या सवयीकडे वळतात. ही सर्वात मोठी चूक आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव हा न्यायाचा देव आहे. त्यामुळे तुमच्या स्वभावात स्पष्टवृत्तीपणा असतो. चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि पूजेमुळे तुमचे मन शांत झालेले असते. पण दुसऱ्या दिवशी एखाद्या लहानशा कारणावरून रागवणे, कोणाशी वाद घालवणे किंवा कडू बोलणे टाळा. जर तुम्ही तुमच्या वाणीवर ताबा ठेवला नाही आणि कोणाचे मन दुखावले, तर कालच्या पूजेतून मिळालेली सर्व सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट होते. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मनाची शांतता टिकवून ठेवा. दुसरी मोठी चूक म्हणजे शिस्तीचा अभाव. अनेक जण चतुर्थीचा दिवस संपला की लगेच दुसऱ्या दिवशी आळस करू लागतात, उशिरा उठतात किंवा वेळेचे पालन करत नाही. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांसाठी वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. उपास सुटला म्हणून लगेच अतिप्रमाणात तामसी अन्न किंवा अयोग्य गोष्टीचे सेवन करणे टाळा. बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात स्थिर राहण्यासाठी पुढील 30 दिवस तुमच्या दिनचर्येत एक आध्यात्मिक शिस्त असणे आवश्यक आहे. जितके तुम्ही स्वतःला शिस्तीत ठेवाल, तितकेच ग्रहाचे दोष शांत राहील आणि तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. तिसरी आणि सर्वात घातक चूक म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दारात आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला रिकाम्या हाताने किंवा अपमान करून परतवणे. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि ते कोणत्याही रूपात तुमच्या घरी येऊ शकतात. जर एखाद्या भुकेलेला जीव तुमच्या दारात आला, तर त्याला नक्कीच काहीतरी खाऊ घाला. कुंभ राशीच्या लोकांसाठी परोपकार करणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. या छोट्या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळल्या तरच बाप्पा वरदहस्त तुमच्या डोक्यावर कायम राहतील. आता वळू या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे, बाप्पाचे आभार कसे मानायचे. आणि शेवटच्या टप्प्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेतून तुम्हाला जे बळ मिळाले त्याबद्दल बाप्पाचे मनापासून आभार माना. अनेक जण बाप्पाकडे फक्त मागतात, पण त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल कधीही थँक्स म्हणत नाही. आज रात्री शांतपणे बाप्पाच्या फोटोसमोर बसा, डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे गणराया, तू कालच्या पूजेतून मला जो संयम आणि सकारात्मकता दिलीस त्याबद्दल मी तुझी ऋणी आहे. ही कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यातील समृद्धी वाढवण्याचे काम करते. ज्याच्याकडे कृतज्ञतेचे हृदय असते तिथे बाप्पा पुन्हा पुन्हा येतात. आता तुम्ही केवळ
एक व्यक्ती म्हणून नाही तर बाप्पाचे आशीर्वाद सोबत घेऊन एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. पुढच्या संकट चतुर्थीपर्यंतचा हा 30 दिवसाचा काळ तुमच्या यशाचा पाया आहे. दररोज सकाळी 5 मिनिटे बाप्पाचे स्मरण करा आणि तुमचा दिवसाचा संकल्प आठवा. कुंभ राशीच्या जातकांनो, हे 30 दिवस स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे. जर तुम्ही बाप्पाचा हात धरून या प्रवासाला पुढे गेलात तर कोणतीही अडचण तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकत नाही. तुमची जिद्द आणि बाप्पाची कृपा हे समीकरण तुम्हाला नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा विषय इथेच संपत नाही, तर तुमच्या जीवनातील यशाचा नवा अध्याय इथेच सुरू होतो. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि यामुळे तुमच्या मनात बाप्पाबद्दल एक वेगळीच कृतज्ञता निर्माण झाली असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कुंभ राशीच्या सर्व प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या देवी आशीर्वादाचा लाभ घेता येईल. कमेंट बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की लिहा. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे कायमची दूर होवोत. भेटूया लवकरच नवीन एका विषयावर. तोपर्यंत बाप्पाच्या भक्तीत राहून आपली प्रगती करत राहा.